बाला असं का करत तू बाला? अगं बया पाणी भरू हाय पाणी भरायला चालले तुम्ही दोघं? हा हो बाबू हा? हा याला घेऊन जा. हा कधीचा जागा आहे. हा काही झोपत नाहीये. हं? 3:45 वाजले. याला पाण्याला घेऊन जा. हा तुम्हाला सांगल. हा, पाणी आलं पाणी आलं पाणी गेलं. यालाच पावडं घेऊन उभं करता पाण्यात खेळ काय हा खेळायचं हा हा बरोबर. हा? तुम्हाला कंपनी पण भेटल हा. आहे का नाही? जातो ना तू भूर जातो ना पिल्लू बाबासोबत? जाय लय फ्रेश आहे तू बाळा. बाबापेक्षा जास्त फ्रेश आहे तू. जाय फिरून ये जाय. पाणी भरून ये बरं का मळ्यामध्ये. चल चल कर बाय बाय कर बाय बाय कर. बाय बाय कर सगळ्यांना. सगळ्यांना बाय कर. चल बस हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसाचा मिळूनच येतो आहे. काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही कारण मला जमलंच नाही व्हिडिओ टाकायला. आणि मंगळवारी चंद्रग्रहण होतं तर ग्रहणाचे नियम तर आपल्याला पाळावेच लागतात. तर ग्रहणाच्या वेळी म्हणजे आधीच आहे ना आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पानं टाकायची म्हणजे त्याला काही दोष लागत नाही. त्यामुळे आमच्याकडे ना तूप तेल किंवा मग पाणी भाकरीची पिठं असतात मीठ अशा बऱ्याच पदार्थांमध्ये तुळशीपत्र टाकतात. आणि हे बघा लाडूची मस्ती बघा काय करतोय. सर्व काही ते दुखतंय ना त्याने तोंडावरती ओढून घेतलेलं आहे आणि बराच वेळ गागतोय. त्याचं कधीचं असंच चालू होतं. हे बघा कसा बघतोय बघा टुकूमुकू आणि पुन्हा ते तोंडावरती ओढून घेतो असं तोंड झाकतोय. त्याला ही नवीनच सवय लागलेली आहे. तर असं खेळायला त्याला ना खूप खूप आवडतं. तर रात्रीचा पण असाच गागत असतो आणि खेळत असतो. खूप छान वाटतं त्याला असं खेळताना. दिवसभर तर झोपतो पण रात्रीचा अजिबात झोपत नाही लाडू. तर त्याची मस्ती बघा किती मस्तीखोर येतो आणि खूप मस्ती करायला लागलेला आहे आता. त्याला असं वाटतं की आपल्याला सारखं उचलावं आणि बाहेर घेऊन जावं. एका ठिकाणी तो जास्त वेळ राहत नाही. असे नको ना. हे काय तोंडा वडू राहिलं काल बाला. नक ग नक ग नक ग नक न नक न अग नक तोंड जाकीत ते कसं 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 तेव्हा भोकल भोकल तू या ते कधीची मजा पाव राहिले त्याची. त्याचं काय चालू आहे? थांबले इतने खुशी इतनी खुशी मुगो मुगो मी तुझ्यासाठी काय आणलं? बरं झालं आणले पिलो. माझी मान आहे ना सॉफ्ट आहे. हे बघ खूप सॉफ्ट आहे. आणि तुला हा कर्व आहे ना तर हा आपल्या मानेच्याच म्हणजे मान ठेवण्याचा जो शेप असतो ना मानेचा त्यानुसारच आलेला आहे हा शेप. छान सॉफ्ट आहे. 399 मॉलमधून. रात्रीचे 9:30 वाजले. 9:30 वाजले. पूजा मॉलमध्ये गेली होती. त्याला बिर्याणी मसाला आणायचा होता आणि बघ किटकेट पण आणली तुझ्याकडे. दे चल. चला खूप झोप लागली मला आणि माझी मान आहे ना दुखायची होत्या. दुसऱ्या दिवशी ना थोडंसं कडक आहे इथे थोडीशी अटकली मान. तर पूजाने माझ्यासाठी ही स्पंजवाली यात ना ग्रे कलर पण होता पण व्हाईट छान आहे. व्हाईटला आता त्याला दिवसाची फोड घाल कवर घाल आणि कॅडबरी आणली आहे. यातून पप्पाला आरती देते. आपल्या लाडूच्या पा किती गप्पा किती आवाज करतो. थांब सर्वांना दाखवू दे. रात्रीचा असा त्याचा गोंधळ चालू राहतो. पूजा हे काढ ग. आजी पाय आजी
दे. नाही नाही अहो थांबा ना, पाव द्या ना. का 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 काहीतरी म्हणतोय, त्याला पालथं पडायचंय. पण ना बा, पण चल, चल. चल. अहो तो त्याचे तो पडतो ना, चल. चिडतोय तो. तो म्हणतोय बाबांनी सुसू केली, माझे कपडे बदला. गंप्या का तर कुठे घे बघ, मी सर्वांसाठी पार्सल दूध घेऊन आली. पूजाने बाहेरून दूध आणलंय. हे चांगलं आहे का? गाड्यावरचं दूध आणि खूप टेस्टी लागतं. दोन घे. घरातल्या दुधाची चव जरा वेगळीच लागते आणि बाहेरच्या आटवलेल्या दुधाची चव छान लागते. तर हे बघा, बाहेरून दूध आणलं आणि पूजाने ओतता ओतता बरंचसं दूध खाली सांडवलं. ते ना गरम होतं आणि तिला धरताच येत नव्हतं, त्यामुळे तिच्याकडून थोडंफार गेलं खाली सांडून. तर मी तिला थोडी बडबड केली. नंतर तिने मग तिच्या हाताने सर्व काही छान असं क्लीन करून घेतलं. अर्धा ग्लास दूध तर वायाच घालवलं तिने. तर चला असू द्या. आणि इथे एक मोठा असा गुलाबजामुन पण आलेला आहे, कारण मला थोडंसं गोड खावंसं वाटलं. सध्या माझं गोड खाणं बंदच आहे, पण मला गुलाबजामुन म्हटलं ना फार आवडतो. तर पूजा बोलली की तुला काय आणू, तर बोलली की एक गुलाबजामुन आण. पण हा एक आम्ही तिघांनी मिळून खाल्ला. तर राहुल दादालाही थोडासा दिला मग मी यातून. आणि पूजाने सर्वांसाठी मग ग्लासमध्ये दूध टाकलं आणि मस्त गरम गरम दूध आम्ही सर्वांनी घेतलं. अरे थोडा ये. अगं पण एवढं नाही खायचंय मला. थोडे अरे खाय रे. तू खूप दिवसांनी गोड मागितलं का ग मम्मी? कसं आहे? मस्त आहे. ओरिजिनल खावायचं आहे. आधी मला क्लिप रिअल होती, हे तू टीआरपी वाढवण्यासाठी करते ना. माझ्या पोरीच्या आवडीचा गुलाबजाम. पूजाचा खूप फेवरेट आहे गुलाबजाम. तिला खूप आवडतो. हा छान आहे, पण याच्यापेक्षा छान मम्मी जे बनवते ना ते खूप भारी लागतात. तुला आठवतो तू प्रेग्नन्सी मध्ये बनवलं होतं माझ्यासाठी, एक नंबर होता. मस्त आहे ना. सध्या आता ऋतू बदललेला आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे. दुपारी थोडंसं गरम होतं, पण रात्री हलकीशी थंडी वाजते. पूजा स्वेटर घालते, कारण आमच्या घरामध्ये ना अजून पण गारवा आहे. वरती घराचं बांधकाम चालू आहे, तर रोज त्याला पाणी मारावं लागतं आणि त्याचा गारवा आहे ना खालपर्यंत येतो, म्हणजे खालच्या घरात येतो. त्यामुळे थंडीच वाजते. तर मी पण कधी कधी हीटर लावून झोपत असते. पूजाचे पप्पा झोपी गेले होते. पूजाला बोलली होती की त्यांना उठू नको, पुन्हा पहाटे त्यांना जावं लागतं शेतात पाणी भरायला. पण तिने उठवलंच दूध प्यायला पप्पांना. तर तिला असं वाटलं की गरम गरम दूध पिऊन पुन्हा पप्पा मस्त शांत झोपतील. घेतलं का? मी तेच म्हटले घरात देते मी. छान आहे, मस्त आहे. बाहेरचं दूध वेगळंच लागतं ग, घरातलं असं नाही लागत. आटवलेलं खूपच असतं. आठवता. या सगळ्यांनी मस्त गरम गरम दूध प्यायला. मला गाड्यावरचं दूध खूप आवडतं. छान लागतं. माझ्यामध्ये आटवलेलं राहतं. म्हशीचं राहतं. नाही ग, गाईचे गाईचं राहतं का? त्याची साई एवढी जाड कशी काय येते मग? राहते. मग गाईच्या दुधाची साई पिवळी राहते, म्हशीच्या दुधाची ढवळी राहते. आपण त्यांचे पेढे आणतो, त्यांचे पेढे आणतो आपण, खव्याचे ओरिजिनल राहतात, केमिकल नसतं त्यांच्या पेढ्यात. मी काय म्हणतो, मोदक पेढे आणत राहते. आणि आता वाजले 11:15. गुड नाईट सर्वांना. एवढा ऊत येतो तुला रात्रीचा? एवढा ऊत येतो का? शांत बसला तो. बोलली तर सायकल का त्याची कंटिन्यू सायकल चालू आहे. इतका आवाज करतो का तू? हं, असे नाही करायचे बाळा. आता किती वाजले पाय बरं? 12:30 झाले, 12:30. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली होती. तर सकाळी आम्ही उठल्यानंतर घरातली साफसफाई आवरली, चहा पाणी वगैरे आमचं सर्व झालेलं होता आणि आता स्वयंपाक बनवायचा होता. आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजाने लगेच भाकरी करायला घेतल्या आणि मी इथे मस्त मोठा भोपळा काढलेला आहे, दुधी भोपळा. तर दुधी भोपळ्याची मला भाजी बनवायची होती आणि खारीक खोबऱ्याचे, डिंकाचे, मेथीचे सर्व लाडू करायचं काम आपलं चालूच आहे. तर इथं आहे ना खारीक फोडण्याचं पण काम चालू आहे आणि खोबरंही काढून घेतलेलं आहे. तर हे राजापुरी खोबरं मी मसाल्यासाठी आणि लाडूसाठी वापरत असतो आणि वरती थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेते भाजीसाठी. तर
शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर भाजीला चव छान येते, त्यामुळे मी शेंगदाणे भाजूनच घालत असते भाजीला. आणि दुधी भोपळ्याचे मला पराठे खूप आवडतात, धपाटे मला तेच बनवायचे होते, पण पूजा बोलली की नाही मला भाजी खायची आहे, म्हणून मग म्हटलं चला भाजी पण बनवूया. तर भोपळ्याच्या भाजीला आहे ना चणा डाळ भिजवून टाकली तर खूप छान लागते, पण आता इतका वेळ नव्हता तर अचानक मग भाजी करायचं ठरवलं. तर आता मी भोपळा कट करून घेते. भोपळ्याचा आतला जो पार्ट असतो ना स्पंजवाणी असा कापसासारखा, तर तो थोडा थोडा काढून घ्यायचा आणि दुधी भोपळा अशा प्रकारे ना बारीक बारीक कापून घ्यायचा. कापण्यापूर्वी मी धुवून घेतलेला आहे. तर चला आता मस्त दुधी भोपळ्याची भाजी करते आणि तुम्हाला पण पूर्ण रेसिपी शेअर करते. तशी तर दुधी भोपळ्याची भाजी खायला सर्वच नाक मुरडतात, पण कधी कधी धपाटे छान मस्त टेस्टी होतात, छान लागतात. दुधी भोपळ्याचा हलवाही होतो. तर आज मी भाजीच बनवते. तर कढई ठेवलेली शेगडीवरती, बाजूला भाकरी चालू होत्या पूजाच्या. पूजा पण माझ्यासारख्या मोठ्या मोठ्या भाकरी बनवते. पहिले तिला येत नव्हत्या, पण मी तिला भाकरी बनवायचं शिकवलं तर तिला आता भाकरी खूप छान करता येतात. तर इथं मी आता तेलामध्ये जिरा आणि मोहरी, हिंग, हळद टाकली आहे आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला भोपळ्याचे काप टाकायचे. 5 ते 6 मिनटं भोपळ्याचे काप छान मस्त असे तेलामध्ये परतत राहायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. चला आता भाजीसाठी ना वाटण तयार करायचं आहे. तर इथं मी 5 ते 6 हिरवी मिरची ना काढून घेतली आणि त्यामध्ये थोडीशी धुतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची, म्हणजे भाजीला ना छान हिरवा रंग येतो. मला कोथिंबीर कापून टाकण्यापेक्षा वाटणामध्ये टाकलेली खूप आवडते, कारण भाजीची चव आहे ना त्याच्यामुळे अजून पण छान लागते. तर हे वाटण अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून वाटलं मी. खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड ठेवायचं नाही. आणि मस्त वाटण टाकल्यानंतर पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण भोपळा शिजायला पाण्याची गरज लागते. आणि मी भाजी थोडीशी रस्सा असलेलीच करते, कारण भाकरीसोबत खायची. तर भाकरीसोबत खूप जास्त कोरडी किंवा सुकी भाजी खाल्ल्या जात नाही आणि भोपळ्याची भाजी अशीच आवडते आम्हाला, थोडीशी रस्सा असलेली. तर भाजीला 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती छान शिजू द्यायचं. त्यानंतर मग मस्त गरम गरम दुधी भोपळ्याची भाजी खायला घ्यायची. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता मला इथे ना हत्याच्या फुलांची भाजी बनवायची होती. तर पूजाने ना 2 वाटे आणले होते हत्याच्या फुलांचे. तर याचा पण सीझन असतो, सीझनमध्येच आपल्याला ही फुलं मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर याची ना भजी केली होती तिने आदल्या दिवशी, तर ती पण खूप छान लागतात. आणि मी म्हटलं मला भाजीच आवडते, कारण मी भजी वगैरे डाळीच्या पिठाचे पदार्थ खात नाही, त्यामुळे मग मी इथे माझ्यासाठी आता हत्याची फुलांची भाजी बनवते. तर भाजी बनवताना बरेच जण टोमॅटो, कांदा पण वापरतात, पण मला अशी सिंपलच आवडते. तर भाकरीचा तवा थोडासा गरमच होता ना, त्यावरच थोडंसं तेल, जिरं, मोहरी आणि हळद टाकली आणि फुलं स्वच्छ धुवून घेतली. फुलं आता 5-1 मिनटं छान अशी शिजू द्यायची. याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही. थोडंसं चवीनुसार मीठ, कारण मीठ खूप कमी टाकलं मी. भाजी शिजून खूप कमी होते, पण खूप मस्त लागते. तुम्ही या फुलांची भाजी कशा प्रकारे बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं भाजीला मस्त शिजू दिलं. देठ काढायचा नाही, देठ खूप छान लागतो या फुलांचा. तर मी आता माझ्यासाठी ना जेवायला घेते. बाजूला आपली ही दुधी भोपळ्याची भाजी पण झालेली होती. तर आता माझ्यासाठी ना ताट तयार करते आणि गरम गरम स्वयंपाक केला आहे, तर लगेच जेवण करून घेते. गरम आणि ताजा स्वयंपाक कधी पण छान असतो आपल्या आरोग्यासाठी. आणि पुढे हॉलमध्ये ना राहुल दादाचं काम चालू आहे. तर इथे सर्व त्याने पार्सल पॅकिंग केलेली आहे. काहींमध्ये लाडू आहे, काही तर ढोकळा पीठ, मसाला सर्व. आणि हे बघा माझे केस आहे ना आतून खूप असे व्हाईट व्हाईट दिसायला लागले होते. तर केसांना मी ना मेहंदी लावली, पूजानेच लावली तिच्या हाताने. तर तात्पुरती मेहंदीच लावली आत्ता, नाहीतर मी केस कलरिंग करून घेत असते. तर आम्ही सर्वजण आलो होतो माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी, कारण सईला लाडूसोबत खेळायचं होतं, म्हणून आम्ही लाडूला पण इकडे घेऊन आलो. आपल्या छोट्याशा राजला लाडू म्हणायची सवय झाली ना, त्यामुळे तोंडातून पटकन राज येतच नाही, पण मला राज म्हणायला पण खूप आवडतं. तर आपला छोटासा हा क्यूट राज मस्त इथे खेळतोय आणि सई त्याच्यासोबत मस्त खेळत होती. आणि पूजाने मग माझे केस वगैरे छान असे विंचरवून दिले. केस धुतले मी मेहंदी लावल्यानंतर. मला ना एक प्रमोशन आलेलं होतं डॅन्ड्रफ शॅम्पूचं, तर त्यासाठी मला केस दाखवायचे होते, पण माझे केस इतके वाईट होते ना की ते दाखवता येत नव्हते. त्यामुळे मी नाविलाजाने ना तात्पुरती मेहंदी लावली, नाही तर मी माझ्या केसांना मॅट्रिक्स कलर लावत असते आणि छान केस त्याने सॉफ्ट आणि सिल्की होतात. पण आता म्हटलं चला मेहंदीने केस कसे थोडेसे ड्राय होतात आणि चरबट लागतात हाताला, पण काही विलाज नव्हता, इतका वेळ नव्हता माझ्याकडे पार्लरमध्ये जाऊन कलर करायला. तर पूजाने तिच्या हातानेच मला वरती फक्त मेहंदी लावून
लावून दिली. पूर्ण केसांना काही लावली नाही मी, फक्त वरवर लावलेली आहे. तर इतके पण काही ते पूर्णपणे काळे दिसत नव्हते. हां, त्याला गुचकी आली ना, वाढती लागली आहे बाळाला. कधीचा झोपेल होता पूजा तो? त्याला भूक लागली असल. त्याला आता दूध पिऊ दे बाई सई दीदी, त्याला भूक आली बाळाला. आता बाळ पोटभर दूध पिईल, मग खेळल है ना. जवळपास संध्याकाळचे 6:45 वाजत आलेले होते आणि पूजाने मस्त तयारी केली. लाडूची पण आता ती तयारी करते. तर तिला जायचं होतं यात्रेमध्ये, त्यामुळे तिने माझीच पिवळ्या रंगाची साडी वेअर केलेली आहे आणि हे पार्सल पण द्यायचे होते. पिल्लूला किती आनंद होतोय. पिल्लूला आता बाहेर हिंडायला जायचंय हा ना. यात्रा बघायला जायची बाला तुला. तू बाहेर कुठे चालला? गंमत बघायला चालला का तू? फिरायला म्हणा, फिरायला. अगं बाई, एवढा आनंद होतोय तुला फिरायला जायचं म्हणून? एवढा आनंद होतो पिल्लूला. मला माहिती आता नवीन कपडे घातले म्हटल्यावर कुठंतरी जायचंय म्हणून तो एवढा खुश आहे. त्याला माहिती राहतं ना आपल्याला कपडे घालताय म्हणून कुठेतरी जायचंय. इतक्या वेळ तोंड किती वाकडं होतं, रडत होता. 6:45 वाजले. पूजा यात्रा संपत आली असल. छान छान दिसली. येलो कलर रात्रीचा छान दिसतो ना. छान दिसतोय. आम्ही दोघांनी पण येलो कलर घातला. हा, मस्त दिसते. बाबाला म्हणा, बाबा तुम्ही पण जरा आमच्या सोबत. पेलू यांना घेऊन जायचं ना. चला निघतो आता आम्ही 5 मिनिटात. तर टीका आमच्याकडे होळीला शिमगा म्हणतात आणि शिमग्याची ना आमच्याकडे खूप भव्य अशी मोठी यात्रा असते होळीच्या दुसऱ्या दिवशी, धुलीवंदनाच्या दिवशी. पण त्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ते सर्व काही बंद होतं. देवांची मंदिरेही बंद होती. त्यामुळे कालच्या दिवशी म्हणजे बुधवारी यात्रा सुरू झाली आणि पूजाला जायचं होतं यात्रेमध्ये. तर पूजासोबत ऋतू होती, तिच्या सासूबाई पण होत्या. तर ते सर्वजण गेलेले होते यात्रेमध्ये. हे बघा, लहान लहान मुलंसुद्धा वीर बनून येतात आणि आपले पूर्वजांचे टाक असतात ना चांदीचे, ते वीर, तर ते घेऊन यावं लागतं इथे आणि त्यांनाही नाचवावं लागतं. तर परंपरा आहे आमच्या सिन्नर गावची. मोठा गणपती बाप्पा आहे, तर तिथे पण खूप सारी गर्दी होती. आणि हे बघा खालचा परिसर मस्त. इथे ना सर्वजण वीर नाचवत आहे. तर कोणाच्या हातात तलवारी आहे, कोणाच्या हातात अशा काट्या आहे मोठ्या मोठ्या आणि डफ वाजताय. तर खूप मस्त यात्रा असते, बघण्यासारखी असती. मी तर नाही गेली, पण पूजा गेली होती तर तिने सर्व काही शूट करून आणलं. म्हटलं चला तुम्हाला आमच्या गावची यात्रा पण दाखवू. पहिले तर सण म्हटलं ना तर खूप मज्जा यायची. आमच्याकडे ह्या यात्रेमध्ये ना वेशभूषा करून येतात. काहींच्या हातात सूप असतं, काहींची तोंड काळे असतात. अशा प्रकारे डसनडुकरी म्हणतो आम्ही त्यांना. तर अशा प्रकारे वेशभूषा घेतलेले बरेचसे लोक तिथे भेटायचे आम्हाला. भैरवनाथ महाराज आमच्या सिन्नरचे ग्रामदैवत. तर इथे सर्वजण दर्शनासाठी आलेले आणि आपल्या छोट्या बाळाला पण दर्शन घ्यायचं होतं भैरवनाथ महाराजांचं, म्हणून मग त्यांनी दर्शन वगैरे घेतलं इथे. तर काहीतरी मंदिराचं काम चालू असेल म्हणून हे बांबू वगैरे लावलेले होते. तर हे बघा आपला छोटा राज किती छान मस्त खेळतोय. बलून बघून त्याला खूप आनंद होत होता. तर चला आता व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.